निवडणूक विधान परिषदेची चर्चा एका जागेची असं चित्र आज राज्यभरात पाहायला मिळालं। ही जागा होती पुण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची जागा। याच जागेवरनं मिळालेल्या उमेदवारीवरनं आज मोठा राजकीय ड्रामा हा पुण्यामध्ये पाहायला मिळाला। पुणे हा खरं तर एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला, पण याच पुण्यात विधान परिषदेच्या उमेदवारीवरनं झालेल्या ड्रामेबाजीची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा रंगली। सुनेत्रा पवारांच्या जिजाई बंगल्यावरनं या नाराजी नाट्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। खरं तर पहाटे 1:30 वाजता काकडेंचं नाव, विक्रम काकडेंचं नाव विधान परिषदेसाठी फिक्स झाल्याचं कळलं, पण रात्री 1:30 वाजल्यापासून दुपारी 1:30 वाजेपर्यंत फक्त खलबतं, चर्चा, लॉबिंग आणि नाराजी सुरू होती। कारण पक्षातल्या निष्ठावंत सुनील टिंगरेंना डावलून पार्थ पवारांचे निकटवर्तीय विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली। रात्री 1:30 वाजता हे तर समजलं की विक्रम काकडेंचं नाव या उमेदवारीसाठी फिक्स झालं, पण दुपारी 1 वाजेपर्यंत पक्षाचा एबी फॉर्मच त्यांना मिळालेला नव्हता। पण पार्थ पवारांनी विक्रम काकडेंना पुणे विधान परिषदेसाठी शब्द दिलेला होता। विक्रम काकडे हे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यही नाहीत, पण दुपारी 12-12:30च्या दरम्यान काकडे पितापुत्रांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि त्यानंतर विक्रम काकडेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। पार्थ पवारांचाच राष्ट्रवादीमध्ये अंतिम शब्द चालत असल्याची चर्चा विक्रम काकडेंना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर रंगू लागली। जिजाई बंगल्यावरती जवळपास 2 तास खलबत रंगली आणि यानंतर विक्रम काकडेंसोबत संजय काकडेंनी सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश केला। सुनील टिंगरेंसह राष्ट्रवादीचे इतर आमदार सुद्धा यावेळेला उपस्थित होते। दरम्यान टिंगरेंनी डमी अर्ज दाखल केला असून काकडेंचा अर्ज वैध ठरल्यानंतर टिंगरे त्यांचा अर्ज मागे घेतील असं सांगितलं जातंय। पण राष्ट्रवादीमध्ये रंगलेली ही सगळी खदखद उद्रेकाचं रूप घेणार की कपातलं वादळ कपातच शांत होणार हे आगामी काळात स्पष्ट होईल। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आज विधान परिषदेसाठी 2 अर्ज दाखल झाले। एक अर्ज हा काकडेंचा आहे तर दुसरा सुनील टिंगरेंचा आहे। पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असेल आणि तो आम्ही मान्य करू असं दोनही नेत्यांनी म्हटलंय। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक राहील। 2 एबी फॉर्म आहेत, जो निर्णय घेतील तो सगळ्यांना 2 कसे असू शकतात? तुम्हालाही माहिती आहे की एक बाद होईल। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य राहील। प्लीज आता माझ्याकडनं काही काढून निघणार नाहीये। मी दादांचा शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे। गेल्या अनेक 3-4 पिढ्यापासून 3 पिढ्यांपासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहेत। जो निर्णय पक्षश्रेष्ठी मला देतील त्याचा आम्ही अनुकरण करू। पण दादा असले असते तर आज निर्णय काहीतरी वेगळा असता। चला अण्णा, मग आता काय म्हणायचं तुम्ही लढणार का माघार घेणार? लढणार का माघार? जो पक्षश्रेष्ठी निर्णय देतील तो। पण विक्रम काकडे यांना मिळालेल्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्षासोबत मोठी नाराजी उफाळून आल्याची सुद्धा चर्चा आहे। पण नाराज लोकांना भेटून त्यांची समजूत काढू असं जय पवारांनी म्हटलंय। काय सांगतायत जय पवार जाणून घेऊया। वरिष्ठांनी जर निर्णय घेतला तो योग्यच असणार। युवक म्हणून मी नक्कीच सगळ्यांबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी राहतो। आज मला माहिती आहे थोडे लोक नाराज झाले, पण त्यांना पण आम्ही नक्कीच भेटून त्याच्यातनं भविष्यात कुठे संधी मिळू शकतो तसे आम्ही देऊ। पण 2 अर्ज, 2 एबी फॉर्म, दोघांनी फॉर्म भरला, दोघांकडनंही शक्ती प्रदर्शन। त्यामुळे राष्ट्रवादीचे पुणे विधान परिषदेचे अधिकृत उमेदवार कोण याची जबरदस्त चर्चा आज दिवसभर सुरूच राहिली। पण विक्रम काकडे हेच राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असल्याचं दिलीप वळसे पाटलांनी स्पष्ट केलंय। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विक्रम काकडे यांचं अर्ज दाखल केलेला आहे। विक्रम काकडे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी, सर्व स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणानं चर्चा करून ही निश्चित केलेली आहे। आणि विक्रम काकडेंच्या उमेदवारीवरनं एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटतोय, तो दुसरीकडे टीकांना सुद्धा धार चढलेली आहे। विक्रम काकडेंना आर्थिक निकषांनुसार उमेदवारी दिली गेल्याची टीका विकास लांडेंनी केली आहे।
ज्यांनी मागितलं ते कुठेतरी पक्षाच्या दृष्टिकोनातून पक्षासाठी मोठी संघटना त्यांच्यामध्ये ताकद नसेल असे वाटते आमच्यासारख्या कार्यकर्त्याला. आता ज्यांना उमेदवार आहे तो संघटक आहे आणि मोठा ताकदीचा आहे आणि आर्थिकदृष्ट्या खूप सुबत्ता त्याच्याकडे आहे असं त्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये बोललं जातं.